नमस्कार, आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण येथे नवरात्री स्पेशल उपवासाचे लाडू बनवणार आहे। तर आज आपण येथे साखर किंवा गुळाचा अजिबात वापर न करता पौष्टिक असे लाडू तयार करणार आहे। तर आता नवरात्रीचे उपवास सुरू झालेले आहे। तर बऱ्याच महिला किंवा पुरुष नवरात्रीचे उपवास करतात। खास करून नवरात्रामध्ये जे उपवास करतात तर त्यांना हा लाडू खाऊन नक्कीच ताकद मिळेल। हे लाडू आपण महिनाभर जरी करून ठेवले तरी सुद्धा हे लाडू टिकतात आणि कोणत्याही आजारावरती हे लाडू रामबाण आहे। आणि तुम्ही दिवसाला हा एक लाडू जरी खाल्ला तरी तुमचा दिवस पूर्ण ताकदचा जाईल। कंबरदुखी असो किंवा सांधेदुखी असो त्यांच्यासाठी सुद्धा हा लाडू रामबाण ठरेल। हे लाडू बनवत असताना आपण यामध्ये फक्त 3 ते 4 चमचे तुपाचा वापर करणार आहे। चला तर वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्या वेळेस आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर येथे आपण उपवासाला लाडू बनवणार आहे, त्यासाठी मी येथे सुकामेवा घेतलेला आहे। तर येथे मी या वाटीच्या सहाय्याने सर्व सुकामेवा मोजून घेतलेला आहे। घरातील कोणत्याही वाटीच्या सहाय्याने तुम्ही हा सुकामेवा मोजून घेऊ शकता। सुकामेवा खाण्याचे खूप फायदे आहे, पण बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि त्वचेसाठी सुद्धा बदाम फायदेशीर आहे। आणि 1 वाटी आपण येथे काजू घेतलेले आहे। काजूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते, ते आपल्या शरीरासाठी चांगलं असते। तर येथे आपण 1 वाटी अक्रोड घेतलेले आहे। मुलं अक्रोड खायला कंटाळा करतात, पण लाडवामध्ये जर का आपण अक्रोड टाकून मुलांना लाडू खायला दिला तर मुलं हे लाडू आवडीने खातात। तर येथे आपण अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया आणि टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहे। तर ह्या बिया दिसायला साध्याच दिसतात, पण या बियामुळे आपली प्रतिकारशक्ती सुद्धा वाढण्यास मदत होते। तर येथे मी 1 वाटी साध्या पिस्त्याचा वापर केलेला आहे। तर बऱ्याच महिला किंवा पुरुष उपवासाला मीठ खात नाही, म्हणून मी येथे साध्या पिस्त्यांचा वापर केलेला आहे। जर का तुम्ही मीठ खात असाल तर तुम्ही येथे खाऱ्या पिस्त्यांचा वापर करू शकता। तर येथे आपण दोन्ही प्रकारचे 1 वाटी काळे मनुके घेतलेले आहे। मनुका पचनक्रियेसाठी अतिशय उत्तम आहे आणि डोळ्यांच्या समस्यावर सुद्धा आपल्याला हे मनुके फायदेशीर ठरतात। तर येथे आपण लाडू बनवण्यासाठी खजूरचा वापर करणार आहे। खजूरमध्ये नैसर्गिक गोडवा असल्यामुळे या लाडवामध्ये आपल्याला साखर किंवा गुळाचा अजिबात वापर करायचा नाही। तर येथे मी खजूरमधून बिया काढून त्याचा असा गोल गोळा तयार करून घेतलेला आहे। आता येथे कढई गरम करून त्यामध्ये मध्यम आकाराची खोबऱ्याची वाटी मी खिसून घेतलेली आहे। आता हा खिसून घेतलेला खोबऱ्याचा खिस आपल्याला मध्यम आचेवरती परतून घ्यायचा आहे। मध्यम आचेवरती आपल्याला खोबऱ्याचा खिसचा हलकासा रंग बदलेल तोपर्यंत आपल्याला हा खोबऱ्याचा खिस भाजून घ्यायचा आहे। जर का आपण गॅस मोठा करून खोबऱ्याचा खिस भाजून घेतला तर खोबऱ्याचा खिस हा जळू शकतो। आता या खोबऱ्याच्या खिसला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे, म्हणजे आपला येथे खोबऱ्याचा खिस चांगला भाजला गेला आहे। आता आपण हा खोबऱ्याचा खिस थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊ। कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप टाकून घेऊ। तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मोजून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ। आता आपण तुपामध्ये हे ड्रायफ्रूट सगळे भाजून घेणार आहे। पावसामुळे यामध्ये थोडा ओलावापणा आलेला असतो, तो निघून जातो। हे सर्व भाजून घेतल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात। साधारणतः 4 ते 5 मिनिट आपल्याला हे खरपूस होतील तोपर्यंत मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहे। आता हे चांगल्या प्रकारे भाजले गेलेलं आहे। आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊ। ताटामध्ये व्यवस्थित पसरून आपण हे थंड होण्यासाठी पंख्याखाली ठेवून देऊ। आता या कढईमध्ये मी परत 1 चमचा साजूक तूप टाकून घेणार आहे। तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 2 प्रकारचे मनुके घेतलेले आहे, ते आपल्याला चांगले खरपूस तळून घ्यायचे आहे। तर येथे आपण हे मनुके ड्रायफ्रुट्समध्ये न भाजून घेता सेपरेट तळून घेणार आहे। हे मनुके आपण तुपामध्ये वेगळे तळून घेतल्यामुळे हे छान फुलल्या जातात। तुम्हाला दिसत असेल मनुके पहिल्यापेक्षा आता चांगले फुलल्या गेलेले आहे। हे मनुके साधारणतः 1 किंवा 1.5 मिनिटांमध्येच छान फुलल्या जातात। आता हे मनुके आपण एका वेगळ्या ताटामध्ये थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। आता हा सर्व सुकामेवा थंड झालेला आहे। आता यातील काही सुकामेवा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर फिरवून घेणार आहे। तर आता आपल्याला हा सुकामेवा मिक्सरमध्ये अगदीच बारीक करायचा नाही, फक्त मिक्सर चालू बंद करून आपल्याला हा सुकामेवा फिरवून घ्यायचा आहे। तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आपल्याला इथे हा सुकामेवा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे। या कढईमध्ये थोडंसं तूप शिल्लकचं आहे, यामध्ये आपण तयार करून घेतलेला खजूरचा गोळा टाकून घेऊ। खजूर मधल्या बिया काढून आपल्याला हाताने हा गोळा चांगला नरम करून घ्यायचा आहे। या तुपामध्ये आपण हा गोळा टाकून घेतल्यानंतर सारखा हलवून घ्यायचा आहे। जसा जसा हा खजूरचा गोळा गरम होतो तसा तसा हा खजूरचा गोळा नरम होत जातो।
हा खजूरचा गोळा भाजत असताना आपल्याला अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये खजूरचा गोळा चांगला नरम होतो। या खजूरमध्ये थोडाफार ओलसरपणा असतो, तर खजूर भाजून घेतल्यामुळे त्यातील ओलसरपणा हा निघून जातो। तुम्हाला दिसत असेल जसा जसा आपण हा खजूरचा गोळा इथे भाजून घेतलेला आहे तसा तसा हा गोळा नरम झालेला आहे। आपण इथे सर्व सुकामेवा हा थोडा जाडसर घेतलेला आहे, पण इथे आपल्याला खजूर हे चांगलं मऊसूत करून घ्यायचं आहे। तर इथे आता खजूरचा गोळा छान मऊसूत झालेला आहे। यामध्ये आपण भाजून घेतलेला सर्व सुकामेवा टाकून घेऊ आणि तळून घेतलेले मनुके आपण यामध्ये असेच टाकून घेऊ। तर यामध्ये मी सुरुवातीला दाखवलेल्या वाटीने 1-1 वाटी सर्व सुकामेवा घेतलेला आहे। तर यासाठी आपल्याला साधारणतः 200 ग्रॅम खजूरचा वापर करायचा आहे। आता आपण यामध्ये हा सुकामेवा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर आता येथे खजूर हे गरम असल्यामुळे आपण हे चमच्याने मिक्स करून घेत आहे आणि हे थोडंफार चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे सर्व एका ताटामध्ये काढून घेऊ। म्हणजे हे मिश्रण थोडंफार थंड झाल्यानंतर आपल्याला हे हाताने व्यवस्थित मिक्स करता येईल। हे मिश्रण थोडं गरम असेल तेव्हाच आपल्याला या मिश्रणाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। लाडू तयार करत असताना हाताला हे मिश्रण चिटकायला नको म्हणून आपण हाताला थोडं तूप लावून घेऊ आणि हाताला थोडं तूप लावून घेतल्यामुळे या लाडूला अजूनच चमक येते आणि दिसायला सुद्धा हे लाडू अजूनच छान दिसतात। आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण लहान किंवा मोठे लाडू तयार करून घेऊ शकतो। दिसायला तर हे लाडू छान दिसतातच, पण पौष्टिक सुद्धा आहे। उपवासाला तर हे लाडू पौष्टिक आहेच, पण लहान मुलांसाठी किंवा मोठ्या लोकांसाठी सुद्धा हे लाडू पौष्टिक ठरू शकतात। अक्रोड किंवा खजूर खायला लहान मुलं कंटाळा करतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने लाडू तयार करून देऊ शकता। जे मुलं खजूर आणि अक्रोड खायला कंटाळा करतात ते मुलं हा लाडू आवडीने खातील याची मला खात्री आहे आणि नवरात्रामध्ये हे लाडू तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील। नवरात्राच्या उपवासामध्ये तुम्ही हा एक लाडू जरी खाल्ला तरी दिवसाची तुम्हाला ताकद मिळेल। तर असे हे पौष्टिक उपवासाचे लाडू तुम्ही नवरात्रामध्ये नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।